दुसऱ्या दिवसातील हा चौथा सामना वैभव वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे तो वैभव कोणता सांगा सातव्या स्पोर्ट्स संघाने आपला 12वा खेळाडू युट्यूब लाईव्ह जवळ पाठवायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत तो वैभव. स्ट्राईक राहते निलेश पाटील. नॉन स्ट्राईक चंद्रकांत टेंबुर्डे. ऑन गेम ऑन. मारण्याचा प्रयत्न परंतु अवांतर धावामध्ये एक लेग बाईकच्या स्वरूपात. एक चेंडूत एक धाव झालेली आहे ती सातव्या स्पोर्ट्स. वैभव राईट हँड बॉलर राऊंड द विकेट. मारा करत आहे ती वैभव निलेश पाटील यांना. उत्कृष्ट असा चकावलेला चेंडू निलेश पाटील यांना काही कळालेला नाही. डॉटच्या स्वरूपात काढलेला हा चेंडू वैभव यांनी. तेवढंच सुंदर असं किपरिंग दिल्ली कॅपिटल कडून. दोन चेंडू एक धाव. स्ट्राईकवर आहेत ते निलेश पाटील. नॉन स्ट्राईक चंद्रकांत टेंबुर्डे. निलेश पाटील फौजी काय ते याय नाही त्याला आता काय करावं. याय नाही मी आम्ही काय करावं. तिसरा चेंडू निलेशांना वैभव यांचा. मारण्याचा प्रयत्न परंतु ही चकावलेला आहे. हा निलेशांना काही बॉल कळालेला नाही आहे. डॉटच्या स्वरूपात काढलेला चेंडू वैभव यांनी. अद्याप 3 चेंडू टाकलेले आहेत. वैभव यांनी एकच धाव दिलेली आहे ती वैभव यांनी. सातव्या योद्ध्यांचा स्कोर झाला तो एकच. 3 चेंडू. वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू निलेशला. स्ट्राईकवर आहे निलेश. वैभव चौथा चेंडू काय करतात पहा निलेश. वाईट अतिरिक्त धावामध्ये भर. या एक धावामुळे स्कोर झाला आहे तो 2. 3 चेंडू मध्ये 2 धावा देत चांगलीच बॉलिंग करत होते वैभव. चकवलेला चेंडू निलेशांना काहीच कळवलेला नाही. हा चेंडू राऊंड द विकेटवर मारा करत आहेत ते वैभव. थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे बॉलचा त्यामुळे निलेशांना काहीच कळत नाही आहे. चेंडू चांगलीच बॉलिंग करत आहेत ते वैभव. परत मारण्याचा प्रयत्न होता परंतु ही निलेश अपयश झालेला आहे. एक रन घेण्यात आलेली आहे. चांगलीच गोलंदाजी करत आहे तो वैभव. यावरचा शेवटचा चेंडू समोर टोलवलेला हा चेंडू फिल्डर बॉलवर गेलेला आहे धुमाळ. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण तानाजीकडून आणि इथं हे षटक समाप्त झालेलं आहे. 1 ओव्हर नंतर सातव्या योद्ध्यांचा स्कोर झाला आहे तो 4. ओबयांनी अति सुंदर असे षटक टाकले. 6 चेंडूत फक्त 4 धावा दिलेत.
वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो प्रशांत. प्रशांत याने मागच्या मॅचमध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती. उचलून मारलेला हा चेंडू पावा काय होतोय, पावा काय डिसिजन येत आहे आणि हा चौकार. नामाच्या खालची काय दिल्ली कॅपिटल्स जिथे लिहिलेला आहे, जो डाम उभारला आहे त्या डामाच्या साईडला बसलेले जे बी प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं साईडला बसायचं आहे. हाय व्होल्टेज पॉवर आहे आणि इथं विकेट दिली होती चंद्रकांत यांची. तो बघा डांबाच्या पाठीमागच्या साईडला जो व्यक्ती बसला आहे त्यांनी बाजूला व्हायचं आहे. तिथून एक विनंती आहे, जिथेही LED लावलेले आहेत तिथून प्रेक्षकांनी बसायचं नाही आहे. हाय व्होल्टेज आहेत सगळे. समोर स्टेजच्या साईडला पण जे प्रेक्षक उभारला आहे त्यांनी पण थोडंसं साईड लावायचं सर, विनंती आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की जिथेही LED लावले आहेत त्याच्यापासून 5 फूट अंतर दूर उभा राहायचं आहे. कारण सर्व हाय व्होल्टेज असल्यामुळे कधीही काही होऊ शकते. कारण स्वतःचा बचाव आपण स्वतःच करायचा आहे. त्यामुळे थोडंसं दूर उभं राहून मॅचचा आनंद तुम्ही घ्यावा. गणेश कांबळे स्ट्राइक साठी आला तो गणेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो प्रशांत. दिल्ली कॅपिटल कडून अद्याप यावरचे 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू गणेश यांना. मारण्याचा प्रयत्न गणेश फसला आहे. चांगलीच गोलंदाजी करत आहे तो प्रशांत. अद्याप त्यांनी 4 चेंडू 4 धावा देत 1 विकेट घेतलेला आहे. बॅटला एज लागून गेला होता परंतु तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रशांत पाटील यांच्याकडून. 1 रन पण वाचवलेला आहे त्यांनी. समोर ठेवलेला हा चेंडू पहा काय होतोय आणि सुंदर असा झेल घेतला आहे दिल्ली कॅपिटल कडून आणि इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. सुंदर असा झेल घेतलाय. काय नाव आहे इंद्रजित यांनी सुंदर असा झेल घेत विकेट घेतलेली आहे. आतापर्यंतच्या मॅच मध्ये सुंदरच असा कॅच त्यांना पकडलेला आहे. पहिल्या दिवसाच्या आणि या दुसऱ्या दिवसाच्या मॅचच्या पर्यंत हा सुंदर झेल घेतला तो इंद्रजित यांनी. खरंच सुंदर झेल हा. 2 ओव्हर स्कोर झाला होतो 8. सातव्या स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला होतो 2 ओव्हर 8 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. थोडस संत गतीनं धाव संख्या उभारत आहे ती सातव्या स्पोर्ट्स. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते वैभव. 8 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झाला तो 8. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक वैभव. स्ट्राईकला होती निलेश पाटील. शॉर्ट पिच बॉल थोडासा ढकलून खेळाला निलेश यांनी. तेवढीच चतुरानं स्कोर आणि तो विकेट दिलेली आहे ती
अंपायरांनी निलेश धावबाद झालीत. थोडस दोघांच्या मध्ये ताळमेळ नसल्यामुळे हा रनआउट झालाय तो निलेश. इथं एक धावेचं रूपांतर 2 धावेत करण्यात अपयश आले ते निलेश यांना आणि त्याने निलेश रनबाद आउट झाले. स्कोर झाला तो 9. 2 ओव्हर 1 चेंडू मध्ये स्कोर झाला तो 9. सातव्या ओव्हरचा तिसऱ्या विकेटच्या स्वरूपात निलेश हे तंबूत परत आहोत. त्यांची जागा घेण्यासाठी आले आहेत सातव्या ओव्हरचे संघमालक. विठ्ठल उर्फ वादळ. स्ट्राईक साठी होते विठ्ठल. नॉन स्ट्राईकला होते दत्ता. सामना सुरू होईल. तिसऱ्या ओव्हर मधील एक चेंडू झालेला आहे. या चेंडूवर एक रन बाद झाला आहे तो निलेश पाटील. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे ते विठ्ठल. विठ्ठल उर्फ वादळ. पवा काय करतात दुसऱ्या चेंडूवर. काहीतरी थोडा सारवून खेळण्याच्या पद्धतीने हा चेंडू खेळत होते परंतु काही बॅटला लागलेला नाही आहे. धाडू शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश. हा पण कॅच सुटलेला आहे तो प्रशांत पाटील यांच्याकडून. पहिलेच जीवनदान मिळालं आहे ते विठ्ठल यांना. स्लिप मध्ये कॅच सुटला आहे तो प्रशांत. दोन मिनिट बॉल होते वाईट. 1 सेकंद मॅच थांबवायचे. टावर खाली जे माणसं बसलेत ते जी पोरं बसलेत ते सगळे तिथून उठायचे. दिल्ली कॅपिटल्सच्या जिथे लिहिलं आहे तिथून सगळेच पोरं उठायचे. सर्व उठाय तिथून. सर्व प्रेक्षक तिथून उठायचं आहे. वायरला जॉईंट आहे तिथं. चुकून कोणाचा पाय हात लागेल. सर्वच पोरं तिथून उठा. जिथं बसले तिथं जॉईंट आहे. सचिन चौगले उठवा लवकर तिथून. सामना थांबवला तेवढ्यासाठी. हा मॅच सुरू करायची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो वैभव. विठ्ठल थोडस ग्राउंडवर थांबून खेळत आहेत. आपल्यापर्यंत जो लाईट या ठिकाणी पोहोचवला जातो तो सिद्धेश्वर लाईट्स सिग्नली या ठिकाणी यांच्या माध्यमातून हा लाईट आपल्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे मला. त्यांच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. थँक्यू मास्तर.
टोलेवाला चेंडू, एकच धाव. अद्याप यावरची 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला होतो 10. अद्याप या ओव्हरमधील 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला येते दत्ता, नॉन स्ट्राईक विठ्ठल वादळ. काही समजलेलं नाही या दत्तांना. चेंडू एक चेंडू बाकी आहे अजून. ओके, ओव्हर समाप्त झालेली आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 7व्या स्पोर्ट्सचा 10. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला होतो 10. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थं षटक. बॅटचा कडा लागला होता परंतु इथं कॅच सोडला आहे. थोडस क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं नाही आहे. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न दत्ताकडून परंतु अपयश. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत प्रशांत. तिसरा चेंडू दत्ताला, परत उचलून चेंडू मारलेला आहे. पहा तानाजी काय करतोय आणि असा झेल घेतलेला आहे तानाजी धुमाळ यांनी. सुंदर असा झेल तानाजीचा. मारून खेळण्याच्या नादात विठ्ठल आउट झालेत. उचलून मारणारा चेंडू परंतु तितकेच चाणाक्ष व चपळ गतीने तानाजी यांनी त्यांचा झेल घेतलेला आहे. विठ्ठल यांची जागा घेण्यासाठी आले ते पप्पू, रणजित उर्फ पप्पू. स्ट्राईकला होती पप्पू. धडाकेबाज फलंदाज रणजित उर्फ पप्पू. डॉट चेंडू. पप्पूंना फक्त आतिषबाजी करण्यासाठी फार आवडते. पवा काय करतात. उचलून मारलेला हा चेंडू. फिल्डर आहे त्याच्या खाली आणि हा कॅच घेतलाय. सुंदर असा कॅच उमेश याने घेतलाय. पप्पू जसा आला तसाच परत चाललाय. झिरो धावावर बाद होता होतो पप्पू. मागच्या मॅच मध्ये पप्पूने काही चांगलीच आतिषबाजी केली होती परंतु या मॅच मध्ये तो अपयश ठरलाय. दुसऱ्याच चेंडू मध्ये पप्पू झेल बाद झालाय. चांगलीच क्षेत्ररक्षण म्हणाव दिल्ली कॅपिटल कडून. एजा अजोगरचा जो कॅच घेतला होता तानाजी धुमाळ यांनी तो सुंदर असा कॅच त्याने विठ्ठल यांचा टिपला होता. हा दुसरा कॅच ही पप्पूच्या स्वरूपात उमेश याने टिपला होता. नाही, नवीन बॉल आहे.
कोण पप्पू? हां 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 अण्णा आपला ह्यो मिस्त्री. हां नाव सांग की मला. काय सांगायचं आहे? किती? हां किती किती सांग मला. ठीक आहे ठीक आहे. ए अण्णाचं नाव काय रे? अण्णाचं नाव काय? सुतारांनाचं मिस्त्री. मिस्त्रीचं नाव काय? हे पमुंच्या साईडला आहे ते. हां दत्ता अण्णा ना? दत्ता सुतार. जरा एक काहीतरी अडक जरा सांग. ही जरा अडकली ती कुठे? तिने बक्षीस लावले पप्पूला. डॉट चेंडू मिडन ओव्हर आणि इथं 2 विकेट घेतले प्रशांतने. सुंदर अशी ओव्हर काढून 6 चेंडू टाकत एकही न धाव देता 2 विकेट घेतले ते प्रशांत यांनी. 4 ओव्हर 10 रन झाले आहेत आणि खेळाडू तंबूत परतलेले ते 5. पप्पूला एक सुंदर अशी ऑफर आलेली आहे. त्यांनी 4 चौकार मारलेत तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस दत्ता सुतार यांच्याकडून मिळणार आहे. तर त्यांनी नोंद घ्यायची आहे. 4 सिक्स या पूर्ण मॅच 20 तोपर्यंत त्यांनी 4 सिक्स 4 फोर जर मारलेत तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस दत्ता सुतार यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक तानाजी धुमाळ. पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव आणि स्कोर झालाय तो 11. 4 ओव्हर 1 बॉल स्कोर झालाय तो 11. ओके सॉरी 12. दुसरा चेंडू दत्तांना. बॅटचा कडा घेत पाठींच्या साईडला गेलेला चेंडू. एकच धाव. स्कोर झाला तो 13. चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते तानाजी. स्ट्राईक लावते दत्ता. नॉन स्ट्राईक लावते पप्पू. मारण्याचा प्रयत्न परंतु इथंही चकवलेला आहे तो दत्ताला. तानाजी याने चांगलीच गोलंदाजी होत आहे ती दिल्ली कॅपिटल संघाकडून. फारच स्कोर कमी झाला आहे तो 7व्या धावांचा. खेळून काढलेला चेंडू. एक धाव घेण्यात आली आहे. चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते तानाजी धुमाळ. पप्पूला चांगलंच बक्षीस लागलेलं आहे. 4 चौकार 501 रुपयाचं बक्षीस दत्ता सुतार यांच्याकडून. 5वा चेंडू तानाजी धुमाळ यांचा. मारण्याचा प्रयत्न परंतु चांगलीच गोलंदाजी तानाजी यांची. स्लॉट डिलिव्हरी बाहेर काढण्याचा प्रयत्न तानाजी धुमाळ यांचा. यात यश आलेला आहे तानाजी धुमाळ यांना. चांगलीच गोलंदाजी करत आहेत कट ऑफ लेंथ. टोलवलेला हा चेंडू. पवा फिल्डर त्याच्यावर आहेच. इथं एक धाव घेण्यात आली आहे आणि ओव्हर समाप्त झालेली आहे. 5 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 15. 7व्या स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला होतो 15. फारच कमी रन रेटनं खेळत आहे ती 7व्या ओव्हरला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 6वं षटक प्रशांत पाटील. कडगाव गावातून नावाजलेले गोलंदाज प्रशांत पाटील
पंचकृषीत चांगलीच गोलंदाजी करतात ते प्रशांत पाटील उर्फ बबलू. सुंदर असा चेंडू, परंतु अंपायरनी वाईटचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावामध्ये भर. स्कोर झालाय तो 16. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात प्रशांत यांचा. पप्पू मारण्याचा प्रयत्न, परंतु अपयश पप्पूला. आणि चांगलीच गोलंदाजी करत आहे तो प्रशांत. राऊंड द विकेट मारा करत आहे तो प्रशांत. बाहेर काढण्याचा प्रयत्न. परत मारण्याचा प्रयत्न, परंतु पप्पूला काहीच कळलं नाही. चेंडू डॉटच्या स्वरूपात. स्कोर झाला तो 16. तिसरा चेंडू प्रशांत यांचा पप्पूला. परत थोडासा शॉर्ट पिच बॉल खेळवलाय तो प्रशांत याने पप्पूला. थोडस मिस फिल्डिंग आणि ते 2 धावा घेण्यात आल्यात सात्या स्पोर्ट्स कडून. स्कोर झालाय तो 18. अद्याप यावरचे 3 चेंडू बाकी आहेत. चांगलीच गोलंदाजी करत आहे तो प्रशांत उर्फ बबलू. परत बॉल टच बॉल खेळवला होता, परंतु पप्पूला काहीच कळालं नाही आहे. चांगलीच गोलंदाजी करत आहे ते प्रशांत. फारच कमी स्कोर झालेला आहे तो सातिया योद्ध्यांचा. 5वा चेंडू दत्ताला. समोर खेळाला चेंडू, पावा काय होते. आणि सुंदर असा झेल घेतलाय तानाजी धुमाळेने. उत्कृष्ट असा झेल तानाजी धुमाळे यांनी घेतलेला आहे. आणि दत्ता पावलींकडे परत जात आहे. 7व्या बॉलचं पूर्णच खेळी थोडी डगमळलेली आहे. दत्ताची जागा घेण्यासाठी आलाय तो विजय. सोळा धावांवर 6 विकेट पडलेले आहेत. अद्याप 1 चेंडू बाकी आहे. ओके ओके सॉरी 19 धावा झालेल्या आहेत. यावरचा लाटचा चेंडू प्रशांत यांचा. स्ट्राईकला खेळते विजू, नॉन स्ट्राईकला पप्पू. शेवटचा चेंडू विजू यांना. ढकलून घ्या चेंडू. एकच धाव घेण्यात आली आहे विजय यांच्या बॅटमधून. स्कोर झाला तो 20. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर सातिया स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला आहे तो 20. आणि 6 विकेट गमावलेले आहेत. पप्पूला बक्षीस लावलेलं आहे, पण पप्पू का त्याची दखल घेत नाही आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वं षटक. ढकलून खेळायला चेंडू ऑफ साईडला विजय याने. तेवढंच ही चपळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दिल्ली कॅपिटल संघाकडून. फारच लो स्कोर होत आहे तो सात्या स्पोर्ट्स कडून. दुसरा चेंडू पप्पूला. पप्पू काय करतोय, मारण्याचा प्रयत्न, परंतु फसवला चेंडू.
चांगलाच गुड लेंथवर बॉल खेळत आहे तानाजी धुमाळ. काही आखूड टप्प्यावर तर काही गुड लेंथवर खेळतोय तानाजी. तिसरा चेंडू पप्पूला. पप्पूला काही चेंडू कळाला नव्हता परंतु तेही थोडस क्षेत्ररक्षण करा म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात आले बाईच्या स्वरूपात. चौथा चेंडू पप्पूला मारण्याचा प्रयत्न. बॉल वैभव आहेत. चांगलीच क्षेत्ररक्षण केलंय ते वैभवाने. स्कोर झालाय तो 24. 2 धावा आणि 9 बॉल. इथं 3 धावा मिळाल्या आहेत आणि एक 9 बॉलच्या स्वरूपात. हा बॉल जो आहे तो फ्री हिटचा. विजय पवार या फ्री बॉलवर काय करतात. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतात का पवार. विजय मारण्याचा प्रयत्न परंतु चकावला आहे. सुंदर असा चेंडू तानाजी धुमाळ यांचा. विजय यांना काहीच कळालेलं नाही. मारण्याचा प्रयत्न होता विजय यांचा परंतु तो चकवलाय. यावरचा शेवटचा चेंडू बघा विजय काय करतोय. मारण्याचा प्रयत्न परंतु विजय याला अपयश आलंय. ओव्हर समाप्त झालेली आहे. सात ओव्हर नंतर 27 झालेला आहे. सातव्या विजयांचा स्कोर झाला आहे तो 27. या सामन्यातील शेवटचं षटक घेऊन आलाय तो प्रशांत. स्ट्राईकला आहे तो पप्पू. पहिला चेंडू पप्पूवाला. मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेत लागलेला आहे. थोडस जरा चेक करायचं आहे. पाणी घेऊन यायचं आहे. अंपायरने थोडं चेक करा. फिल्डरला पाणी द्यायचं आहे. स्कोर झाला तो 28. 7 ओव्हर 1 चेंडू. स्कोर झाला तो 28.
दुसरा चेंडू समोरून टोलवलेला चेंडू काय होते 2 धावा. अद्याप यावरची 4 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला आहे तो 30. स्ट्राईक लावतो विजय. विजयच्या बॅटला कडा लागून बघूया कॅच होतो का. आणि दिलीप यांनी तो कॅच सोडलेला आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण दिलीप पाटील यांच्याकडून आणि विजय यांना जीवदान दिलेलं आहे ते दिलीप यांनी. चौथा चेंडू वाईट. अतिरिक्त धावामध्ये भर 1. अद्याप यावरची 3 चेंडू अजून बाकी आहेत. चौथा चेंडू पप्पूला. पप्पू काय करतोय सुंदर असा काय होतोय आणि सुंदर असा 6 पप्पू याने मारलेला आहे. चांगलाच षटकार म्हणावा लागेल पप्पूचा. परंतु त्यांना आम्ही बक्षीस लावलं होतं 4-4चं. अद्याप एकच 6 मारलेला आहे. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. परत हा समोर खेळलेला चेंडू तेवढीच क्षेत्ररक्षण खराब. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि तो 2 धावा घेण्यात आल्यात. स्कोर झाला होतो 40. या सामन्यातील शेवटचा चेंडू पप्पू खेळत आहे. शेवटचा चेंडू पप्पूसाठी परत मारलेला आहे समोर आणि हा उत्कृष्ट असा 6 मारला आहे समोरच्या दिशेने. पप्पूने काहीच थोडस महागडं षटक प्रशांत यांचं. पप्पूने चांगलेच 2 षटकार या ओव्हरमध्ये मारलेले आहेत आणि स्कोर गेलेला आहे तो 46. चांगलीच बॅटिंग केली आहे पप्पू यांनी. या 2 6 मुळे स्कोर थोडासा चांगला झालेला आहे तो 7व्या धावांचा. स्कोर झाला तो 46. 47 ला विन. 48 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल्स संघाला.
पुढचा जो सामना होणार आहे तो श्रेयस फायटर वर्सेस एस यू स्पोर्ट्स. नाव कोण स्ट्राईकला कोण आले तिकडे वर कोण येते खाली वैभव आणि वर कोण आहे स्ट्राईक लावतो प्रवीण नॉन स्ट्राईक लावतो वैभव. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक टाकत आहेत ते नागेश मोरे. हो अत्यंत जुने खेळाडू नागेश मोरे. पहिला चेंडू चांगलाच खेळून काढलेला चेंडू प्रवीण यांनी. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक लावतो प्रवीण नॉन स्ट्राईक लावतो वैभव. दुसरा चेंडू प्रवीण यांना नागेश यांचा. उचलून खेळायला चेंडू पाहा कॅच होतो का आणि तर मिस फिल्डिंग. दोन धावा घेण्यात यश आला होतो प्रवीणला. दोन चेंडूत दोन धावा दिलेल्या आहेत नागेश यांनी. अजूनही 45 धावांची गरज आहे ती 46 चेंडू मध्ये. दिल्ली कॅपिटल्स केळगाव. उचलून मारलेला हा चेंडू तेवढाच ऍक्टिव्हेट गणेश. एक रन. 3 चेंडू मध्ये अद्याप 3 धावा झालेल्या आहेत दिल्ली कॅपिटल संघाच्या. वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू नागेश्वर वैभव यांना. फारच जुने खेळाडू आहेत नागेश मोरे. परत टोलवलेला हा चेंडू तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण गणेश कडून आणि तो 2 धावा संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवलेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण गणेश याच्याकडून. स्कोर झाला तो 5. 4 चेंडूत 5 धावा दिले ते नागेश यांनी. 5वा चेंडू वैभवला स्ट्राईकला आहे तो वैभव नॉन स्ट्राईक प्रवीण. लेग साईडला ढकलून खेळायला चेंडू वैभव याने 1च धाव. स्कोर झाला तो 6. यावरचा लास्टचा चेंडू खेळत आहे वैभव. शेवटचा चेंडू वैभव याला. समोर खेळलेला चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झालं होते निलेश यांच्याकडून आणि तो अशा 2 धावा करण्यात आलेल्या आहेत. स्कोर झाला होतो 8. 1 ओव्हर 8 रन. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोर झाला तो 1 ओव्हरला 8 रन. बेचाळीस चेंडूत 39 धावांची गरज दिल्ली कॅपिटल संघाला. हा नाही हे असं ठेवलं पाहिजे. बाहेर चेंडू टाकला होता. ढकलून खेळायला चेंडू 1 धाव घेण्यात आले. वैयक्तिक पहिल्या चेंडूतील पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली होती विजय यांनी. या 1 धावावरून स्कोर झाला तो 9. दुसरा चेंडू
उत्कृष्ट असा बॉल खिचून मारलेला आहे, परंतु तेव्हा झेल आणि असा सहजरित्या झेल घेतला होतो पप्पू यांनी. पप्पू यांनी चांगलीच क्षेत्ररक्षण करत कॅच घेतलेला आहे. वैभव परत जात आहेत. तेव्हा वैभवची जागा घेण्यासाठी कोण येत आहे? विजयने चांगलीच गोलंदाजी करत दुसऱ्या चेंडूवर वैभवला तंबूत परतलेला आहे. वैभवची जागा घेण्यासाठी आला आहे प्रशांत. प्रशांत यांनी आपल्या गोलंदाजीची कमाल चांगलीच केलेली आहे. तेव्हा आता बॅटिंगसाठी तो काय करतोय? वैभव झेलबाद झालेला आहे. आता तो स्ट्राईकला उतरला होतो प्रशांत. नॉन स्ट्राईकला प्रवीण. तिसरा चेंडू प्रशांत याला विजय याचा. ढकलून खेळायला चेंडू. चोरटी धाव घेण्यात आलेली आहे. संदीप कुंभार यांच्या हातात थोडस बॉल सुटलेला होता, त्यामुळे एक चोरटी धाव घेण्यात आली आहे. स्ट्राईकला परवीन. चौथा चेंडू चांगलाच टोलवलेला चेंडू थोडस ब्लॉकच्या स्वरूपात. चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते विजय. चेंडू आहे ना. अरे चुकलेला हा खेळ प्रयत्न करत होता विजय, परंतु थोडस मिस झालेला आहे. आणि यावरचा शेवटचा चेंडू विजय यांचा. थोडासा प्रयत्न केला होता, परंतु अपयश आलं विजय यांना झेल घेण्यासाठी. परत हा कॅच होतो का, परंतु तिन्ही फिल्डरच्या मध्ये हा बॉल पडलेला आहे. प्रयत्न होता कॅचचा, परंतु झालेला नाही आहे आणि इथं हे षटक संपलेलं आहे. स्कोर किती झाला? आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 12. अजूनही मॅच जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल संघाला स्कोर पाहिजे. तो 36 बॉलला 35 धावांची गरज आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आले ते नागेश मोरे. 12 स्कोर झालेला आहे. 12. 47 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत आहेत. अजूनही 36 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. चांगलाच खेळून काढलेला बॉल प्रशांतने. तेवढेच क्षेत्ररक्षण ही सुंदर निलेश पाटील यांच्याकडून. एक धाव घेण्यात आली आहे ती प्रशांतने. एक धावे संघ स्कोर झाला होतो 13. परत ऑफ साइडला टोलवलेला हा चेंडू. 2 धावा या चेंडूवर. 2 धावा घेत गेलं आणि
चेंडू नवीन चेंडू मागले दुसरी जुना दे जुना दे जुना दे स्कोर किती 13 झाला का 14 झाला असं मला वाटतं है ना स्कोर झाला तो 15 तिसऱ्या ओव्हरमधील तिसरा चेंडू नागेश यांचा तिसरा चेंडू गचाचे रक्षण गणेश करून अतिरिक्त धावामध्ये भर एक वाईट आणि एक बाईच्या स्वरूपात एक रन अक्षय सावंत आपलं बक्षीस घेऊन जायचंय चांगला मारलेला हा बॉल हो हो व्हाईट +1 प्रशांत बॅटिंग करत आहे लेफ्टच्या साईडने मारलेला चेंडू एकच धाव किती झाला बघा स्कोर स्कोर झाला तो 21 अद्याप 2 चेंडू बाकी आहेत यावरचे स्कोर झाला तो 21 एकच बाकी आहे ओके ओके सॉरी शेवटचा चेंडू स्कोर झाला तो 21 परत उचलून मारलेला हा चेंडू आणि हा 6 शेवटच्या चेंडूमध्ये थोडासा काही अकूट टप्प्याचा चेंडू चांगलाच बघून मारला होतो प्रशांतने 6 स्कोर झाला होतो 27 हॅलो अक्षय सावंत माईकशी संपर्क साधायचा आहे अक्षय सावंत बक्षीस घेऊन जावा नाहीतर जमा करतो कमिटीत मी जातो घराकडे घेऊन चंदू पहिला चेंडू सुंदररित्या अशा चेंडू चंदू यांनी टाकलेला आहे बऱ्याच दिवसानंतर त्यांची आम्ही बॉलिंग पाहत आहे ऑफ स्पिन बॉलर राऊंड विकेट चांगलेच गोलंदाजी करत आहेत सुंदर असा चेंडू परंतु इथं एकच धाव मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय सावंत यांना पुरस्कार देत आहेत ते प्रमोद चौगले यांच्या हस्ते टच बॉल काहीच समजलेलं नाही आहे चांगली फलंदाजी केली होती अक्षय सावंत यांनी ऑफ स्पिन बॉलर चंद्रकांत
3 4 5 6 7 ऑफ स्पिनर बॉलर बऱ्याच वर्षानंतर आम्ही बघत आहोत. सुंदर असं त्याने ऑफ स्पिनचे मारा करतात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होते, परंतु काही कालांतराने त्याने गोलंदाजी सोडून बॅटिंगकडे लक्ष केंद्रित केलं होतं. पाहू आता काय करतात. टच बॉल, तेवढंच क्षेत्ररक्षणही सुंदर गणेश यांचं. दोन धावा घेण्यात यश आलंय ते दिल्ली कॅपिटल्स. .31 4 ओव्हर नंतर स्कोर झाला होतो दिल्ली कॅपिटल संघाचा 31. अजूनही 24 बॉलला 16 धावांची गरज आहे दिल्ली कॅपिटल संघाला. पाहूया काय होते. बॅटिंग साठी आहे ते प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो प्रशांत. साथी त्यांनी थोडंसं हलकंसं आव्हान दिल्ली कॅपिटल संघाला दिलं आहे. बॉलिंग साठी दत्ता. ढकलून खेळायला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. एक धाव घेण्यात यश आलंय. दुसरा चेंडू प्रशांत मारण्याचा प्रयत्न चकवलेला आहे दत्ता यांनी. प्रशांत यांना मारण्याचा प्रयत्न कराय परंतु अपयश आलं इथे. 2 चेंडू. पहिल्या बॉलला 1 धाव, दुसरा बॉल निर्धाव. पहिल्या बॉलला 1, दुसऱ्या बॉलला डॉट. समोर खेळायला चेंडू फारच वर उचललेला आहे चेंडू गणेश बॉलच्या खाली आणि हा कॅच सुटलाय. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गणेशाचं. बॉलच्या श्रेयस फायटर्स आणि एसपी स्टार्स यांनी दोन्ही संघाने आपले प्लेइंग 11 द्यायचं आहे. तेव्हा काय होतं कॅच सुंदर असा झेल दत्ताकडून. एसपी स्टार आणि श्रेयस फायटर दोन्ही संघ कॅप्टनांनी आपलं प्लेइंग 11 द्यायचं आहे. पुढची मॅच लगेच खेळवायची आहे. दोन्ही संघांनी आपलं फॉर्म घेऊन जायचं आहे प्लेइंग 11चं. स्कोर झाला तो 34. अजूनही 13 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. बॅटिंग साठी आले ते तानाजी धुमाळ. ऑफ साईडला
चांगला हा सुंदर शॉट तानाजी यांच्या बॅट खालून. एकच धाव घेण्यात यश मिळालंय. ओके ओके सॉरी 2 धाव. लाटचा चेंडू दत्ता यांचा. विकेट विकेट मारलेला हा शॉट. पप्पू क्या झेल घेतोय का? सुंदर असा झेल पप्पू याने घेतलेला आहे तानाजी याचा. पाच ओव्हर समाप्त झालेले आहेत. स्कोर झाला होतो 36. 18 बॉलला 11 धावांची गरज आहे ती दिल्ली कॅपिटल संघाला. अभिषेक मंचेकर कॅमेऱ्याशी संपर्क साधायचा, फॉर्म घेऊन जायचा टीमसाठी. पुढचा सामना खेळवायचा आहे. ही सामना सपायच्या अगोदर लिस्ट द्यायची आहे. SP स्टार्स यांची लिस्ट आलेली आहे. अभिषेक मंचेकर यांनी फॉर्म घेऊन जायचा आहे. लवकरात लवकर आपली टीम सिलेक्ट करून फॉर्म पाठवायचा आहे. SP स्टार यांचा प्लेइंग 11 आलेला आहे. वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी 6वं षटक चंद्रकांत. ऑफ स्पिनर बॉलर. 18ला 11 धावांची गरज. ढकलून खेळायला चेंडू. 1 रन. 17 चेंडू 10 धावांची गरज दिल्ली कॅपिटल संघाला. दुसरा चेंडू चांगलाच टोलवलेला चेंडू. पवा कॅच होतोय का गणेश यांच्या हातातून? आणि झेल सोडलेला आहे तो गणेशने. सदा यांनी झेल सोडलेला आहे. चांगली संधी गमावली आहे. चांगलीच रनिंग बिटवीन. 2 धावा करण्यात आलेल्या आहेत. सुंदर असा चेंडू. तेवढीच चांगलीच क्षेत्ररक्षण आणि तो झेलबाद झालाय. प्रवीण हा झेलबाद झालेला आहे. नॉन स्ट्राईकला होती सुहास. बॅटिंग साठी होते बापू.
चंदू यांचं चांगलीच गोलंदाजी. 2 चेंडू बाकी आहेत. यावरचे 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. बापू यांनी राखून खेळायला चेंडू आणि तो तेव्हा रनआउट होतात का? थर्ड अंपायरचं डिसिजन. तेव्हा थर्ड अंपायरचं डिसिजन काय होतंय? थोडंसं वेट करावं लागेल. चोरटी रन करण्याच्या प्रयत्नात बापू रन आउट होण्याची शक्यता आहे. थोडंसं थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. अंपायर चेक करत आहेत. थर्ड अंपायरचं डिसिजन काय होते पाहू. बापू थोडंसं परत जाताना दिसत आहेत. बापू वाट बघत आहेत डिसिजनची. शक्यतो बापूंना पण वाटत आहे की तिने रनआउट आहेत, परंतु डिसिजनवर त्यांनी रनआउट झालेला आहे. इस ओवर का आखिरी चेंडू चंदू की ओर से. यहाँ पर चंदू अपना पूरा अनुभव लगाते हुए, बैट्समैन का नाम बताना है उमेश. नॉन स्ट्राइक पर है उमेश. चंद्रकांत अपना आखिरी गेंद लेकर उत्कृष्ट ऐसी गोलंदाजी करते हुए सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. उतनी सूझबूझ से बॉलिंग करते हुए चंद्रकांत. चंद्रकांत ने अभी तक अपने ओर से 2 ओवर में 9 रन देकर 2 विकेट चटकाए हुए. सुंदर ऐसी गोलंदाजी करते हुए चंद्रकांत. किती पाहिजे आता? कितीला किती? 12 बॉल 12 गेंद में 6 रन की आवश्यकता. वैयक्तिक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 7वे षटक दत्ता. 12 चेंडूत 6 धावांची गरज. 12 चेंडूत 6 धावांची गरज आहे. स्कोर झाला 41. स्ट्राइक पर उमेश. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. 11 बॉल में 6 रन. अभी भी 11 बॉल में 6 रन की जरूरत. दिल्ली कैपिटल
देखेंगे उमेश इस चेंडू पर कहां तक गेंद पहुंचाते हैं और बैट को एज लगते हुए पीछे की तरफ। एक ही रन, अभी ही 10 चेंडों में 5 रन की आवश्यकता। स्ट्राइक पर है सुहास। इस ओवर का तीसरा चेंडू, ढकलून खेळलेला चेंडू, एकच रन। अभी भी यहां पर 9 गेंद में 4 रन की आवश्यकता है। इस ओवर का चौथा चेंडू, चौथा गेंद उमेश को। उमेश चाहे कितना जोर लगाते हैं देखेंगे, मगर एक ही रन यहां पर मिलेगा उमेश को। अभी भी 3 रन की जरूरत दिल्ली कैपिटल्स संघ को। पांचवा गेंद, कहीं पे तीर कहीं पे निशाना, मारने गए थे कहीं पर और बॉल गया है कहीं दूसरे जगह पर, तभी भी इसी बॉल से 2 रन और यहां पर मैच का इक्वल हुआ है। एक ही रन की आवश्यकता है अभी, औपचारिक बाकी है अभी एक ही रन। श्रेयस फाइटर इस डॉट गेंद के साथ और समाप्त। लास्ट कॉल श्रेयस फाइटर 11, श्रेयस फाइटर 11। हे जागायला विचारतात ती द्यायची आहे का त्यातनं आणि कोण बदल करणार आहे? अक्षय आहे. सहा चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता डीडी कॅपिटल्स या संघाला जिंकण्यासाठी। या सामन्यातील शेवटचे शतक पप्पू याचं, त्याचा सामना करतो तो उमेश। पप्पू सामना करेल उमेश। चांगला टाकलेला चेंडू आखूड, बॉल कॅन्सल केलेला आहे। कृपया प्रेक्षकांनी थोडं लक्ष द्यायचं आहे, बाहेरून चेंडू टाकताना अर्धा उर्धा करायचा नाही आहे। पप्पू पुन्हा एकदा तयार, त्याचा सामना करेल तो उमेश। आणि आता मात्र अतिशय चांगला फटकावला उमेश आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आणि अशा प्रकारे हा सामना डीडी कॅपिटल्स या संघाने जिंकलेला आहे। डीडी कॅपिटल्स हा संघ विजेता ठरलेला आहे या सामन्यामध्ये।
आणि या झालेल्या सामन्यातील सामनावीर ठरलेला आहे तो प्रशांत धनुक्षे. डीडी कॅपिटल्स या संघाचा एक ऑलराऊंडर आणि चांगला खेळाडू प्रशांत धनुक्षे. त्याने येऊन सामनावीरचा किताब घेऊन जायचा आहे. यापुढील होणारा सामना श्रेयस फायटर्स विरुद्ध महालक्ष्मी श्रेयस फायटर्स विरुद्ध एसपी स्टार्स. श्रेयस फायटर्स किती वेळा सांगितले लिस्ट घेऊन जाऊन. लवकर लिस्ट लिहून द्या आणि टॉस साठी या. कृपया लक्ष द्या थोडं. एक चांदीची अंगठी आणखी हिरो होंडा कंपनीची चावी सापडलेली आहे. कृपया ओळख पटवून घेऊन जाण्याची आहे.